जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्रातील सगळ्यात आपला भव्य दिव्य निवासी प्रोजेक्ट जो आहे तो आपला वर्क इन प्रोसेस मध्ये आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी वन बाय वन दाखवणार आहे। हे आपल्या कॅम्पसचं फर्स्ट एंट्री गेट आहे, बघू शकता इथून पहिली एंट्री होणार आहे। ही बॉयज एंट्री, पूर्ण कॅम्पस हा क्लोज आहे, मागच्या साईडला संरक्षण भिंत आहे, म्हणजे आपला विद्यार्थी कुठेही बाहेर जाणार नाही। 2 नंबरचं एंट्री गेट तुम्हाला इथं दिसतंय, इकडून पण हे क्लोज असणार आहे। वरती पूर्ण हे हॉस्टेलची आपल्या सुविधा बघायची आहे। आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहे फ्लोअर वाईज आपलं जे सिस्टम आहे ते कसं आहे। हे अशा पद्धतीचं आपल्या हॉस्टेल बंधूंचं असणार आहे। हे ओपन जिमचा स्पेस आहे, म्हणजे दुपारच्या वेळेला किंवा तुम्हाला बोर होतंय तर अशा पद्धतीने तुम्ही इथे यूज करू शकता। हे पूर्ण ओपन जिम आहे, हे अशा पद्धतीचे असणार आहे। पूर्ण आपली अभ्यासिका पूर्ण AC असणार आहे, तुम्ही बघू शकता याच्यात पूर्ण अभ्यासिका असणार आहे। एवढी मोठी प्रचंड मोठी अभ्यासिका मला तर वाटतं महाराष्ट्रात कोणाकडे नसेल। हे मेन आहे आपल्या कॅम्पसचे एंट्री गेट, इथून आपण हॉस्टेलसाठी जाणार आहे। बघा आता सध्या वर्किंग चालू आहे। हा आपला फर्स्ट फ्लोअर, आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्रात एकमेव अशी ठिकाण राहणार आहे की आपण लिफ्टचा सेटअप देणार आहे। अभ्यासिका जायचं असेल तरी बी इथं लिफ्ट असणार आहे। ही झाली आपली लिफ्ट, इकडं असणार आहे फर्स्ट फ्लोअर, पूर्ण फर्स्ट फ्लोअर आहे। खालचा जो होता तो ग्राउंड फ्लोअर आहे, हा फर्स्ट फ्लोअर पूर्ण बघू शकता तुम्ही। लास्टला बाथरूमची व्यवस्था केलेली आहे। इथं जे स्टार्टिंगलाच इथं बायोमेट्रिक असणार आहे, आणि सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी कुठेही बाहेर जाणार नाही या हिशोबाने आपण गेटची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक फ्लोअरला असे गेट आहे। आता जाऊ आपण सेकंड फ्लोअरला। आता आपण आलोय सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअर खाली झालेला आहे। इथं पण बघू शकता तुम्ही सुरक्षित हिशोबाने गेट लावलेले, म्हणजे आतले कोणीही बाहेर येणार नाही। आणि आता टू इन साइड तुम्ही बघू शकता, हे हॉस्टेलची सुविधा आहे आणि हे मुलींचं हॉस्टेल आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण काळजी घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही टू इन साइड गॅलरीची सुविधा, एवढ्या मोठ्या रूम, इथं कॉट येणार अजून। माफ करा कारण की व्हिडिओ येऊ शकत नाही, कारण की 200 फूट लांब असल्यामुळे, जवळपास 150 ते 200 फुटाचा लांब पॅसेज असल्यामुळे तो व्हिडिओत कव्हर होणार नाही। आपण शॉर्टकटमध्ये बाथरूमची व्यवस्था बघून घेऊ। बघा इकडं पण 4 बाथरूम दिलेले, इकडं पण 4 बाथरूम, अजून काम चालू आहे। आणि ऍडिशनल प्रत्येक रूम साठी एक सेपरेट बाथरूमची सुविधा आपण देणार आहे। इथं जारच्या पाण्याची व्यवस्था राहणार आहे। हे थर्ड फ्लोअर आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी। बघा आज दिवसा आणि रात्री सुद्धा इथं फॅनची गरज पडणार नाही, एवढं भव्य दिव्य आणि एकदम लॅविश व्हेंटिलेशन प्रत्येक रूमसाठी। हे आलो आपण 4th फ्लोअरला, म्हणजे ग्राउंड प्लस आपले 4 फ्लोअर आहे। एकूण 60 रूम आहे, आणि रूमा एकदम मोठ्या आहे, एकदम 3 स्टारच्या हॉटेल सारख्या रूमा बनवलेले आहे। तुम्ही बघू शकता रूम, एक डेमो रूम तुम्हाला दाखवतो। अजून याच्यात कॉट येणार आहे, सगळ्या सुविधा येणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम लॅविश रूम आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आहे। गॅलरीची व्यवस्था आहे, व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो आहे, बघू शकतो तुम्ही। प्रत्येक रूमला सेपरेट गॅलरी असून निसर्गरम्य वातावरण आहे। अशा पद्धतीचं आपलं हॉस्टेल हा असणार आहे आपला टॉपचा फ्लोअर। आणि इथं असणार आहे डिजिटल AC क्लासरूम, सेमिनार हॉल, आणि शेवटी आपण एक जिमची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे म्युझिक विथ जिम। या सगळ्या सुविधा महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो क्लासरूम आहे हा डिजिटल असणार आहे, आणि प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला जी पालक मेळावा असणार आहे त्यासाठी इथं सेमिनार हॉल पण असणार आहे। बघू शकता तुम्ही केवढा भव्य असं आपल्याकडे प्रिमायसेस आहे। बघू शकता तुम्ही काम एकदम फास्ट चालू आहे। एक 15 दिवसामध्ये पूर्ण आपला कॅम्पस हा उद्घाटनासाठी आणि तुमच्या ऍडमिशनसाठी ओपन असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ग्राउंड आहे हे कॅम्पस पासून हाकेच्या अंतरावर आहे। हे आपला कॅम्पस, आणि कॅम्पस पासून हाकेच्या अंतरावर ग्राउंड आहे। ग्राउंड बघू शकता तुम्ही, हा वॉल आहे, वॉलच्या पलीकडून जे 4 एकर जमीन आहे त्या 4 एकर मध्ये प्रशस्त ग्राउंड असणार आहे। म्हणजे फक्त 30 सेकंदामध्ये तुम्ही ग्राउंडवर जाणार, आणि ग्राउंडवर 400 मीटरचा प्रॉपर ट्रॅक असणार आहे, आणि सगळ्या सुविधा असणार आहे। बाथरूम, प्यायचं जारचं पाणी, सगळ्या सुविधा ग्राउंडवर अवेलेबल असणार आहे।